हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचनमध्ये. आजचा जो मेनू आहे तो आहे साऊथ इंडियन मेनू. आजची जी ही रेसिपी आहे मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास. तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की हा जो साऊथ इंडियन मेनू आहे तो आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवून एन्जॉय करू शकतो. चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. त्यासाठी सर्वप्रथम तर आपल्याला डाळ आणि तांदूळ हे भिजत ठेवून घ्यायचे आहेत. उद्या जर तुम्हाला ही रेसिपी बनवायची असेल तर आजच तुम्हाला ते भिजत घालायला लागणार. तर तुम्हाला दुपारी ते भिजत घालायचे आहेत. 3:1 हे प्रमाण घ्यायचं आहे फ्रेंड्स. 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे आपल्याला आणि ते वेगवेगळं भिजवून घ्यायचं आहे. तांदूळ जेव्हा तुम्ही भिजत घालणार तेव्हा त्यामध्ये 1 चमचा मेथीचे दाणे सुद्धा टाकायचे आहेत आणि ते भिजवून घ्यायचं आहे. आणि रात्री आपल्याला हे छान बारीक मिक्सरला वाटून दोन्ही मिक्स करून ते आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि कपड्याच्या साहाय्याने असं मी हे जे कुकरचं आहे भांड ते व्यवस्थित झाकून ठेवलं होतं आंबवण्यासाठी. आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया आपण. तर त्यासाठी चिंच भिजत घातली आहे मी. जे सांबर आपल्याला बनवायचं आहे ते गरम पाण्यामध्ये थोडी चिंच मी भिजत ठेवली होती. आणि जी डाळ आहे ती तुरीची आणि मुगाची डाळ घेतली आहे. मी चमच्याच्या साहाय्याने त्याचं माप घेतलं होतं. 2 चमचे मी मुगाची डाळ घेतली होती आणि 4 चमचे तुरीची डाळ घेतली होती. असंच प्रमाण तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जी टेस्ट आहे सांबारला ती छान येईल. आणि कुकरला ही डाळ शिजत ठेवताना त्यामध्ये भोपळा, लाल भोपळा आणि वांगे हे 2च मी कट करून त्यामध्ये ऍड केले होते शिजायला ठेवताना. जे हे शेवग्याच्या शेंगा आहेत त्या व्यवस्थित स्वच्छ करून कट करून त्या मी वेगळ्या उकळायला ठेवल्या होत्या. कारण त्या जर आपण डाळीमध्ये शिजत ठेवल्या तर त्या खूपच जास्त शिजतात आणि मग त्या खायला मजा येत नाही. त्यामुळे मी त्या वेगळ्या उकळत ठेवल्या होत्या. तोपर्यंत आपण इडलीच्या प्रोसेसकडे जाऊया. तर जे रात्री आंबवण्यासाठी ठेवलं होतं पीठ ते आपण बघू शकता. खूपच छान आणि व्यवस्थित असं आंबलं आहे ते पीठ. तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी किती छान ते फुगलं आहे. तर यामध्ये आता आपल्याला 1 चमचाभर मीठ ऍड करायचं आहे. हे जे पीठ आहे ते व्यवस्थित आंबलं आहे फ्रेंड्स. तर तुम्हाला यामध्ये सोडा वगैरे ऍड करायची काही गरज नाहीये. कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे जर तुम्ही वेगळ्या दुसऱ्या सीझनमध्ये हे करत असाल आणि जर ते पीठ व्यवस्थित आंबलं नसेल तर तुम्ही थोडा सोडा यूज करू शकता. आणि मग हे एकाच साईडनी क्लॉकवाईज हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता असं एकाच बाजूनी आपल्याला ते गोल गोल फिरवून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आणि आता हे पीठ जे आहे ते रेडी आहे फ्रेंड्स इडल्या बनवण्यासाठी. तर सर्वात आधी मी ही जी माझ्याकडे कढई आहे इडल्या बनवण्यासाठी ती पाणी टाकून ते पाणी उकळत ठेवलं होतं झाकण ठेवून. आणि आता आपण जे हे इडलीचे भांडे आहेत त्यामध्ये तेल लावून घेणार आहोत आधी. त्यानंतर त्यामध्ये पीठ ऍड करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता ह्या ब्रशच्या साहाय्याने व्यवस्थित असं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. एक अजून गोष्ट तुम्हाला सांगायची आहे फ्रेंड्स. जे आपण पीठ बनवतो इडलीचं तर रात्री जेव्हा तुम्ही ते मिक्सरला वाटणार जेव्हा ते डाळ आणि तांदूळ तेव्हा जे तांदळातलं पाणी आहे जे आपण भिजवण्यासाठी घातलेलं असतं ते तांदळातलं पाणी आपल्याला पूर्ण काढून टाकायचं आहे. ते यूज नाही करायचंय आपल्याला. ते पूर्ण टाकून द्यायचं आहे. पण जे आपलं डाळीमध्ये जे पाणी असतं जी उडदाची डाळ तुम्ही भिजवलेली असते त्यामध्ये जे पाणी असतं ते फेकायचं नाहीये फ्रेंड्स. ते तुम्हाला मिक्सरमध्ये वाटताना ते पाणी यूज करायचं आहे. डाळ आणि तांदूळ
मिक्सरला वाटताना ते पाणी पूर्ण तुम्हाला यूज करायचं आहे, कारण त्याचा फायदा असतो. त्यामुळे हे जे इडलीचं पीठ आहे ते व्यवस्थित छान रेडी होतं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असं इडलीचे जे हे पात्र आहे त्यामध्ये आपल्याला पीठ ऍड करून घ्यायचं आहे, दोन्ही पण या प्लेट्स मध्ये. आणि मग नंतर हे आपण कढईमध्ये वाफवायला ठेवणार आहोत. आणि खूपच पटकन होतात या इडल्या रेडी. आपण हे दोन्ही भांडे त्यामध्ये ठेवणार आहोत, वरतून झाकण ठेवायचं आहे. तर जास्तीत जास्त 8 ते 10 मिनिटं लागतात या इडल्या रेडी होण्यासाठी. अशा पद्धतीने जर तुम्ही हे इडलीचं पीठ रेडी केलं तर तुम्हाला खरंच आपण ज्या बाहेरून इडल्या मागवून खातो तशाच प्रकारे सॉफ्ट आणि छान अशा इडल्या रेडी होतील. तुम्ही नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि बेल आयकॉनवर सुद्धा तुम्ही टॅप करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींची जे नोटिफिकेशन्स आहेत ते लगेचच मिळतील. तर आता आपण हे वाफवायसाठी ठेवणार आहोत. ही कढई गरम झालेली असते फ्रेंड्स, तर व्यवस्थित आरामात आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला चटका लागणार नाही. आता झाकण ठेवून द्यायचं आहे आणि हे 8 ते 10 मिनिटांसाठी वाफवायसाठी ठेवून द्यायचं आहे. 8 ते 10 मिनिटांनंतर आपण बघू शकतो छान इडल्या रेडी झाल्या आहेत. तर आता ह्या व्यवस्थित पूर्ण रेडी झाल्या आहेत की नाही हे चेक करायसाठी आपण चाकू किंवा चमचा काहीही तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे. जर क्लीन निघाला तो चाकू तर आपण समजू शकतो की ह्या इडल्या रेडी आहेत. तर आपण त्या काढून घ्यायच्या आहेत. थोडा वेळ थंड करत ठेवायचे आहेत आणि नंतर आपण त्या काढून घेऊ शकतो चमच्याच्या साहाय्याने. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चमचा गोल फिरवून हलक्या हाताने तुम्ही त्या काढून घेऊ शकता. पीठ आपलं व्यवस्थित रेडी झालेलं होतं फ्रेंड्स, त्यामुळे तुम्ही बघू शकता किती इझिली आणि छानपैकी ह्या इडल्या तयार झाल्या आहेत आणि लगेचच त्या निघत आहेत. काहीही त्या चिटकत नाहीयेत किंवा काहीही प्रॉब्लेम येत नाहीये. तर त्यावरूनच तुम्हाला कळेल की किती छान पीठ रेडी झालं होतं ते. आणि तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने करून बघा फ्रेंड्स. खूपच छान इडल्या रेडी होतात. तुमच्या पण घरी जर लहान मुलं असतील तर ते सुद्धा एन्जॉय करतील, कारण माझ्या मुलांनी तर खूप एन्जॉय केली ही डिश. तुम्हाला मी दाखवते बघा किती सॉफ्ट इडली तयार झाली आहे. आणि ह्या दुसऱ्या दिवसापर्यंत इडल्या अशाच सॉफ्ट राहतात फ्रेंड्स. तर आता आपण वळूया सांबारच्या रेसिपीकडे. सांबारसाठी आपण जी डाळ शिजत ठेवली होती ती आता शिजली आहे. त्यासाठी फोडणीसाठी मी हे सगळं कट करून घेतलं आहे. आणि ज्या शेवग्याच्या शेंगा होत्या त्या सुद्धा शिजवून रेडी आहेत. तुम्ही बघू शकता. ही डाळ अशी छान मऊ नरम शिजली पाहिजे फ्रेंड्स. तर ती तुम्हाला चमच्यानीच जर तुम्ही थोडं फिरवून घेतलं तर ती घोटली जाते छानपैकी. आता कढईमध्ये छानपैकी तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मग फोडणीची तयारी करायची आहे. सर्वात प्रथम भेंडी जी आहे ती भेंडी मी फ्राय करून घेतली होती, कारण भेंडी चिकट असते आपल्याला माहिती आहे. तर भेंडी आपण छानपैकी फ्राय करून बाजूला काढून घ्यायची आहे प्लेटमध्ये. आणि त्यानंतर मग पुढची जी फोडणी आहे ती फोडणी रेडी करायची आहे सांबारसाठी. तर आता आपण ॲड करणार आहोत थोडी राई, थोडं जिरं
आणि लगेचच त्यामध्ये ठेचलेला लसूण ॲड करायचा आहे. लसूण थोडासा लालसर झाला की लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा मी असा कट करून घेतला आहे फ्रेंड्स, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. खूप बारीक कापला नाही आहे मी, असा लांब लांब आणि गोल गोल असा कापला आहे. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. कांदा खूपच आपल्याला असा लाल असा जास्त जाळायचा नाही आहे, आपल्याला गुलाबी रंगावरच तो परतवून घ्यायचा आहे आणि मग टोमॅटो ॲड करायचा आहे. त्यानंतर लगेचच कोथिंबीर सुद्धा ॲड करून घ्यायची आहे. हे छानपैकी तेलामध्ये फ्राय करायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, आपल्या सांबरच्या क्वांटिटीनुसार. थोडीशी हळद ॲड करायची आहे. मिरची पावडर ॲड करायची आहे. तिखट तुम्हाला ज्याप्रमाणे आवडत असेल त्याप्रमाणे. हे व्यवस्थित थोडं फ्राय झाल्यानंतर जो सांबर मसाला आहे, मी एव्हरेस्टचा सांबर मसाला घेतला होता, तो ॲड करायचा आहे फ्रेंड्स. तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. आणि झाकण ठेवून टोमॅटो थोडा नरम होण्यासाठी हे मिश्रण ठेवून द्यायचं आहे. थोडंसं 3 ते 4 मिनिटं, म्हणजे हे छान फ्राय पण होतं आणि टोमॅटो सुद्धा थोडा नरम होतो. आता या स्टेजला आपण जी डाळ घोटून ठेवली होती ती ॲड करू शकतो फोडणीमध्ये आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. हे तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर असा कलर सुद्धा येतो सांबरला. आता लगेचच यामध्ये जे चिंचेचं पाणी आहे ते ॲड करून घ्यायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे सांबर आणि एक उकळी येऊ द्यायची आहे. एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा, जी फ्राय केलेली भेंडी होती ती भेंडी आणि थोडासा गूळ हे सगळं ॲड करायचं आहे. हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फ्रेंड्स. आणि आता आपलं सांबार रेडी आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही गॅस बंद करू शकता. सांबार जो आहे तो रेडी झाला आहे. आता जी शेवटची रेसिपी आहे तिच्याकडे वळूया, ती म्हणजे खोबऱ्याची चटणी, ज्यामुळे ही डिश पूर्ण कंप्लीट होईल आपली. तर खोबऱ्याची जी चटणी आहे त्यासाठी मी एक अख्खा नारळ घेतला होता. तो अख्खा नारळ पूर्णपैकी छानपैकी असे त्याचे काप करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि मीठ ॲड करायचं आहे आणि थोडे शेंगदाणे आणि थोडे फुटाणे घेतले होते मी. हे छानपैकी थोडं पाणी घालून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, बारीक वाटून घ्यायचं आहे आणि ते छान एका भांड्यामध्ये काढून मग नंतर त्यामध्ये फोडणी ॲड करायची आहे. फोडणीसाठी तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे. कढीपत्ता ॲड करायचा आहे. छान असं तडतडलं पाहिजे कढीपत्ता. नंतर त्यामध्ये थोडं राई, थोडं जिरं ॲड करायचं आहे आणि जी सुक्की लाल मिरची असते ती एक मोठी मिरची मी 2-3 तुकडे त्याचे करून घेतले होते ते ॲड करायचे आहेत. गॅस बंद करायचा आहे. आपली फोडणी जी आहे ती रेडी आहे आता चटणीमध्ये टाकण्यासाठी. तर ही गरम गरम फोडणी छानपैकी चटणीवरती अशी टाकून घ्यायची आहे फ्रेंड्स. आणि आपली ही जी चटणी आहे ती आता रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने ही रेसिपी करू शकता. नक्की ट्राय करा फ्रेंड्स ही रेसिपी आणि मला नक्की कळवा कमेंट्स करून कशी झाली होती ते. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. टेक केअर. बाय बाय.